2-3 महिन्यापासून आपण बघतोय की सराव करतोय हा खेळाडू. यावेळेला पहिले 5 डॉट बॉल. काय सुपर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते कुमारची. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. घरच्या मैदानावर घरच्या खेळाडूंना शांत ठेवणं हे सगळ्यांचं काम नसतंय, ते काम कुमार करताना आपल्याला बघायला मिळतोय. सुपर गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक पहिला, चेंडू क्रमांक शेवटचा. या वेळेला आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिले 6 चेंडू निर्धाव फेकण्याचा मान मिळवेल का कुमार, हे बघणं महत्वाचं असेल. अचित. यावेळेला आपण बघतोय रोहित, ज्याच्याकडे अनुभव आहे, जरी पेशाने डॉक्टर असला तरी क्रिकेटवरचं प्रेम आणि सराव हे खूप महत्वाचं आहे आणि तो करतोय. यावेळेला आपण बघितलं तर पहिले 6 चेंडू निर्धाव खेळले गेले डायरेक्ट. पहिली 1 धाव आलेली आहे ती व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. पहिले 6 चेंडू निर्धाव फेकण्याचा मान इथे आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिले 6 चेंडू डॉट खेळण्याचा मान सुद्धा अचितला मिळालेला आहे. इथे पहिले 6 चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सुपर गोलंदाजी मिस्टर कुमार आपण बघतोय. उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये कशा पद्धतीने मात्र रोहित कमबॅक करेल हे बघणं महत्वाचं आहे. कारण पहिल्या 6 चेंडू मध्ये 7-8 धावा येणं गरजेच्या होत्या, त्या आल्या नाहीत. आता रोहितवर प्रेशर असेल, रोहितला मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने रोहितला मी ओळखतोय, मागील 5-6 वर्षापासून बघतोय त्याला, त्याच्यामध्ये कमालीची सुधारणा झालेली आहे. कव्हरच्या दिशेने चांगले फटके खेळतोय, बॅकवर्ड पॉइंटला चौकार मारतोय, मैदानाच्या चारही बाजूने फटके खेळण्याची क्षमता या रोहितकडे आहे. तर आपण पाहिलं तर आता तीच या ठिकाणी क्षमता आहे फलंदाज, तर तीच क्षमता कितपर्यंत पूर्ण करतील. ताई आपण पाहिलं हा सुरेख चेंडू आपण पाहतोय. कारण की जर आपण पहिलं षटक ज्या वेळेला कुमार यांनी हाताळलं तेव्हा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. ताई आता मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जर आपण पाहिलं गोलंदाजी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारची, खूप सुरेख लावण्यपूर्ण अशी गोलंदाजी पाहायला मिळते. हाही आपण जर पाहिलं दीप षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. दीप आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाजी जर आपण पाहिली तर खूपच चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. 1 धाव आलेली आहे, ती फक्त आपण जर पाहिली तर अवांतर चेंडू आला आणि अवांतर धाव स्वैर चेंडू होता. तर गोलंदाजी लाईन टू लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. हाय मात्र या सुरेख असा ठिकाणी बॅटची कडा लागून गेला होता. यष्टिरक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही आणि फलंदाज मात्र बाद होताना. नवसाईबचा कर्णधार आपण संपर्क साधा इथे. नवसाईब. तर एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर घाटीम संघ कुठे ना कुठेतरी गोलंदाजी जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कारण की इतक्या चांगल्या प्रकारची जर गोलंदाजी आपण करताय म्हणजे आपला सराव, आपली प्रॅक्टिस आपण दररोज करताय प्रत्येक सामन्यामध्ये, किंवा आपण प्रॅक्टिस ज्या वेळेला करता तेव्हा अत्यंत मेहनतीने किंवा कष्ट करून किंवा कशा प्रकारे समोरचा फलंदाज आहे आणि त्या समोरच्या फलंदाजाला कशा प्रकारे धावसंख्येपासून वंचित ठेवावं, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी या ठिकाणी गोलंदाजीची पाहायला मिळते. आणि तेच प्रत्यय या ठिकाणी या मैदानामध्ये या सामन्यामध्ये नक्कीच आपल्या संघाला त्याचा फायदा दोन्ही गोलंदाज करून देताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि जर आपण पाहिलं दोन्ही बंधू या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. 1 धाव मात्र आता बॅटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 2 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागलेल्या आहेत. चेंडू जर पाहिले तर पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर दुसरा चेंडू जर आपण पाहिला अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र पाहायला मिळत आहे. 2 धावा धाव फलकावर. प्रदीप सर काय सांगाल गोलंदाजीबद्दल? चांगली गोलंदाजी आहे. यावेळेला आपण बघतोय फटका चांगला आहे अचितच्या बॅट मधून. आपण बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. इथे अचितच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. तब्बल 11 चेंडू लागलेत पहिला चौकार येण्यासाठी आणि या पहिल्या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 1-6. रोहित कडून अपेक्षा होत्या, मला सुद्धा होत्या आणि संघ सहकार्याने असतील, घरच्या मैदानावर आहेत कारण दुकटन प्रीमियर लीग गाजवलेले आहे. त्यानंतर दिवेकरपाडा संघाकडून खेळताना आगरी चषकांमध्ये चांगली कामगिरी झाले, आगरी प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी झाले, त्यामुळे अपेक्षा होत्या. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, लवकर बाद झालाय.
इथे आपण बघितली तर अचित एक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू निघून गेलाय तो शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 1/7 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. मी सर्व आगरी समाजातील जे संघ आज सहभागी झाले होते तर चांदीप वगळता सर्व संघांना मी नम्र विनंती करेन की आपली जी प्रवेश फी आहे ती जमा करा. वारंवार सांगणं योग्य वाटत नाही. तर घ्यायचं मनोज सर या ठिकाणी जर आपण पाहिलं आता कुमार पुन्हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिलं षटक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. तर त्यांच्या गोलंदाजीबद्दल किंवा त्यांच्या प्रॅक्टिसबद्दल किंवा सरावाबद्दल किंवा त्यांच्या गोलंदाजीमधून तुम्हाला काय दिसतंय? गोलंदाजी खरोखरच खूप सुरेख आहे, परंतु मी कौतुक करेन निकेतचं. कारण अचित आहे आणि सुचित हे 2 चांगले बॅटर आहेत. त्यामुळे कुमारला त्याने आणलंय आणि जर इथे सुचितला बाद करण्यामध्ये कुमारला जर यश आलं तर मात्र दिवेकरपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर येईल. कारण या दोघांकडे क्षमता आहे. दोघे जर 4-5 षटकांपर्यंत खेळले तर नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकतात. आणि कुमारच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुमारला सुद्धा मी खूप जवळून बघितलंय. चांगली गोलंदाजी आहे त्याच्यातून. त्याच्या हातामधून चांगले चेंडू पडतात. परंतु 2 समोर बॅटर सुद्धा चांगले आहेत. पहिलं षटक जरी 6 चेंडू निर्धाव फेकले गेले असले तरी या षटकामध्ये मात्र धावा येतील यात काही शंका नाही. आणि पहिल्याच चेंडूवर आपण बघितला तर अचितने षटकार मारलाय. ज्याने पहिले 6 चेंडू निर्धाव खेळले होते कुमारचे त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि 14 धावा धावफलकावर आहेत. सुचित पाटील चांगला फटका आहे. क्षेत्र निवडलंय ते डीप एक्स्ट्रा कव्हर आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बघा हे टेक्निकली शॉट आहेत ते तुम्हाला खेळावे लागतील. त्याने क्षेत्ररक्षक बघितले आणि गॅप खूप होता आणि त्यामुळे त्याने हा फटका खेळलेला आहे. आणि एक लेदर क्रिकेटचा क्लास याच्याकडे सुद्धा आहे. बरीच वर्ष लेदर क्रिकेट सुद्धा खेळलाय. चांगले फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत आणि त्या फटक्यांचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतो. यावेळेला शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि शॉर्ट लेनच्या चेंडूला हा पुलचा फटका पॉवरफुल खेळतोय. परंतु आज कुमारचं मी कौतुक करेन कारण त्याने आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू ठेवला म्हणून सुचितला हा चेंडू खेळताना अडचण निर्माण झाली. नक्कीच फलंदाज सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारचं कला कौशल्य या ठिकाणी दाखवतोय आणि तितकीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. हाही मात्र आपण पाहतोय नक्कीच हवाई सफर पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक गेट इन 6 रन 6 धावे करता. नक्कीच जर आपण या ठिकाणी मनोज सर म्हटलं होतं की फलंदाजीकडे सुद्धा जी क्षमता आहे चेंडूला षटकार किंवा चौकारामध्ये परिवर्तित करण्याची आणि तीच क्षमता आणि तोच आपला अनुभव नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या दिवेकरपाडा या संघासाठी या ठिकाणी पूर्णपणे करताना. कारण की जर कुमार यांची गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची पाहिली होती आणि तितकीच चांगल्या प्रकारची फलंदाजी मात्र नक्कीच या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. कल्पेश कुडू पोलीस पाटील बहाडोली यांच्याकडून अचितसाठी प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. या वेळेला मात्र प्राइज लागलं गेलं अचितला आणि चेंडू मारतोय सुचित. बॅक टू बॅक षटकार आलेत. पहिलं षटक 6 बॉल डॉट खेळला गेला होता अचित आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये कुमारने फक्त 1 धाव खर्च केली होती. आणि या षटकाचा आपण विचार केला तर 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल आणि 1 डॉट. धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 23 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 30. 3 षटकांचा खेळ होतोय 30 धावा. संदीप किणी यांच्याकडून धन्यवाद डीजे. सुचितच्या बॅट मधून लगातार 2 षटकार आलेत. अजून 1 षटकार आला म्हणजे लगातार 3 षटकार झाले तर संदीप किणी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. तर संदीप किणी यांच्याकडून 500 रुपये आहेत. सुचितला पुढच्या चेंडूवर जर सुचितने षटकार मारला तर लगातार 3 षटकार होतील. काय म्हणतील अमोल सर की पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव होती आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. म्हणजे 2 षटकामध्ये 7 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. तर नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठे ना कुठेतरी 2 षटकामध्ये जे नुकसान झालं होतं किंवा ज्याप्रमाणे जे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई या षटकामागे केलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी चित्र या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
कारण की पहिलं षटक कुमार यांनी चांगल्या प्रकारे फेकलं होतं. 6 चेंडू त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळले होते आणि तो कुठे ना कुठेतरी कुमारमध्ये कॉन्फिडन्स होता किंवा एखादा आपण जर या ठिकाणी पाहिलं की आपण पुढचे तिसरं षटक सुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकतं, परंतु पूर्णपणे मैदानामध्ये फेल ठरले या ठिकाणी गोलंदाज आणि त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी फलंदाजांनी घेतला आणि त्या 23 धावा मात्र तिष्का षटकामागे आलेल्या आहेत. नक्कीच गोलंदाज येतोय निकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर निकेत. तर एका बाजूने आहे अचित, दुसऱ्या बाजूने सुचित, दोन भावांची जोडी. आता बक्षिसाची रक्कम वाढलेली आहे. कल्पेश कुडू, पोलीस पाटील बहाडोली यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. लगातार 3 षटकारांसाठी विनोद पाटील सरपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. दोघांसाठी हे बक्षीस आहे विनोद पाटील सरपाडा यांच्याकडून. आता सुचितने जर षटकार मारला तर लगातार 3 षटकार होतील. यावेळेला आपण बघतोय निकेत यावेळेला पूर्णपणे चुकलेला आहे आणि हे चुकण्याचं कारण मला तरी असं वाटतंय की जो फुटवर्क आहे तो फुटवर्क झाला नाही इथे. बरोबर सर? नक्की जर आपण पाहिलं तर थोडासा पायाचा उपयोग केला असता, ज्याला आपण मराठीमध्ये पददालित्य म्हणतो, ते कुठे ना कुठेतरी कमी. हाही जर आपण पाहिलं तर बघायचं क्षेत्ररक्षक आहेत, फटका तितका चांगला होता परंतु सीमापार काही घेऊ शकला नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4थं निकेत गोलंदाज. आतापर्यंत निकेतचं कौतुक करेन मी, कारण समोर दोन्ही सेट बॅटर आहेत आणि सेट बॅटर विरुद्ध 3 चेंडू फेकले गेलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. नक्कीच गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. हा मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका येईल का? तर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतायत. दीप आहे त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चित पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या षटकात केवळ 1 धाव, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकात तब्बल 23 धावा आल्या आणि 4थं षटक प्रगतीवर आहे. यावेळेला सुचितच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि तब्बल 9 धावा या 5 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 धावा. 39 रन्स ऑन दी बोर्ड. 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाल्या मामा खुश असतील. या वेळेला आपण बघितलं तर छोटा भाऊ आहे, त्याच्या तोंडातून आवाज आला होता की यो बघ. म्हणजे त्याला माहित होतं की ह्या चेंडूवर दादा मारेल षटकार, परंतु दादाने मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अचित त्याला दर्शवतोय की तू कव्हरला मारायला हवा होता या चेंडूवर. षटकार आला असता तर कदाचित धावसंख्येला आकार आला असता. तरी सुद्धा पहिल्या षटकात 2 षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर तब्बल 39 धावा झालेत. म्हणजे धावसंख्येला जो आकार देण्याचं काम करायचं होतं अचित आणि सुचितला ते त्यांनी केलेलं आहे. इथे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये जर 12-13 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. कारण आता दिवेकरपाडा संघाकडे मागील 3-4 वर्षापूर्वीचा विचार केला तर एवढे गोलंदाज नव्हते, परंतु आता नवीन पोरं तयार झालेले आहेत. त्यामुळे हे कडवं आव्हान असेल घाटीम समोर. त्यामुळे हे 6 चेंडू खूप निर्णायक आहेत. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. नीरज या वेळेला आपण बघतोय दीपने एकदा चेंडू उडाला होता हातातून, परंतु त्यानंतर बरोबर कलेक्ट केलेला आहे आणि इथे अचितला बाद केलंय. नवीन फलंदाज सुमित वजे येतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप खुश आहे सुमित. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 आणि या 5 चेंडूमध्ये आपल्या हातामध्ये जे फटके आहेत ते दाखवण्याची क्षमता, दाखवण्याची संधी एक निर्माण झालेली आहे याला. सुमित पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुमित साठी हा चेंडू होता
आणि सुमित इथे आपण बघितलं तर विकेट इथे त्याने बहाल केलेले आहे सुचितसाठी, कारण सुचितला स्ट्राईकला आणलंय, सुमित आल्या पावली परत गेलाय. एक चेंडू खेळलाय, शून्यावर बाद झालाय धावच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 40+ क्रिकेट हाताळणारा निलेश वजे मैदानाच्या आतमध्ये जातोय. कशा पद्धतीने निलेश वजे स्ट्राईक घेईल का, कशा पद्धतीने फलंदाजी करेल, की उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4, या 4ही चेंडूमध्ये सुचितला स्ट्राईकला ठेवेल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 7 धावा होत्या, त्यानंतर आता धावा झाल्या धावफलकावर 39. 2 चेंडूंचा खेळ झालाय, चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक आहे. सुचित खेळण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 40 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यानंतर होणारा सामना वीर तानाजी पारगाव आणि कनाद रायडर्स बहाडोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल, आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचे आहे. या वेळेला सुचितच्या बॅट मधून अगदी सहजतेने खेळतोय हा मुलगा. काय फटक्यांची निवड केली जाते. शॉर्ट लेनच्या चेंडूला पुलचा फटका पॉवरफुल बनवतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आले तर मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवतोय. धावा झाल्यात 46. 46 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला आपण बघितलं तर 9 चेंडू घोषित केला गेलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 9+2 3 धावा येतील आणि या 3 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आजच्या दिवसातील पहिला नो बॉल म्हणून घोषित केला गेलाय पंचांनी. फ्रंट फुटला नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने मात्र पहिली 2 षटकं हाताळली गेली होती, असं वाटलं होतं की 30-35 धावांपर्यंत रोखलं जाईल, परंतु त्यानंतर सुचित नावाचं वादळ या चामुंडा मैदानावर आपल्याला बघायला मिळालं आणि जी वादळापूर्वीची शांतता होती ती शांतता अचानक रौद्र रूप धारण केलं आणि त्यानंतर आपण बघितलं तर तब्बल 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघितलं तर फ्री हिटचा इशारा आणि इथे आपण बघितलं तर फ्री हिट आहे. निलेश वजे 40+ आहेत, त्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग पत्करलेला आहे, कारण जो दीप आहे तो यंगस्टर आहे, तो जास्तच धावणार यात काही शंका नाही. पण निलेश वजे ज्यांच्यासाठी आले होते, सुचितला स्ट्राईकवर ठेवायचं काम होतं त्यांचं, ते त्यांनी केलेलं आहे. राजू कुडू या वेळेला षटकार येतोय. सुचितच्या बॅट मधून आपल्याला षटकार बघायला मिळतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. 56 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 56 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या आपण बघितली तर 56 धावा. 56 रन्स ऑन दी बोर्ड. या वेळेला आपण बघितलं तर हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची निकेत चुकी करणार नाही. सुचीच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. धावसंख्या 56 धावा. विजयासाठी 57 धावांचं लक्ष असेल. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी मी विनंती करेन, कनाद रायडर्स बहाडोली आणि वीर तानाजी पारगाव दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे.
बॉल 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 दिसत नाही ना लाईव्ह वर दिसत नाही ना बघितला ते मी. काय सांगता हो थँक्यू डीजे, थँक्यू. तर घाटीम संघाच्या 12वा खेळाडू आपण या ठिकाणी पाठवायचा आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर या शेवटचा या ठिकाणी पहिल्या इनिंग मधला शेवटचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. तर नाणेफेकीचा कौल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तगायचं वीर तानाजी पारगाव विरुद्ध आपण पाहतोय बहाडोळी. या दोन संघामध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल तगायचा कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल होईल. दुसऱ्या फेरीतील सामने 3-3 षटकांचे असतील, म्हणजे दोन्ही डावात 3-3 षटकं असतील हे लक्षात ठेवा. तगायचा आताच नुकताच आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल झाला वीर तानाजी पारगाव विरुद्ध बहाडोळी. तर याच्यामध्ये आपण पाहिलं वीर तानाजी पारगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दिवेकर पाडा विरुद्ध आपण जर पाहिलं तर घाटीम या दोन संघामध्ये आपल्याला या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर विजय संपादन करण्यासाठी आव्हान ठेवलेलं आहे ते 5 षटकामागे. 57 धावेचं आव्हान मात्र ठेवलेलं आहे. दोन्ही सलामवीर जर आपण पाहिले तर मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. तर मनोज सर या ठिकाणी एक प्रश्न विचारतोय की या ठिकाणी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी हे पहिलं वर्ष आहे वीर भूमिपुत्र या चषक या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं वर्ष आहे. तर पहिल्या वर्षाचं आयोजन आहे किंवा या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं की एक आपण कुठे झाड लावलं तर एक आपण रोपटं लावतो त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर कशा प्रकारे होईल. तर या आयोजनाबद्दल आणि त्यांच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय. खरोखरच खूप छान आयोजन आहे. कारण या खेळाडूंचं मी या कमिटी मेंबरचं मी कौतुक करेन. कारण जेव्हा छोटंसं रोपटं लावतात ना तेव्हा एवढा गाजावाजा नसतो. मला तर असं वाटतं की या स्पर्धेला 5-6 वर्ष झालेत की काय, एवढं छान आयोजन त्यांनी केलेलं आहे. खरोखरच अप्रतिम असं आयोजन आहे आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं. येणाऱ्या वर्षात ही स्पर्धा नावारूपाला येईल यात काही शंका नाही. आशिष गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर दर्शनच्या बॅट मधून 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. स्वप्नील गावडने लगातार 3 षटकार मारले तर अमित पाटील कोपर यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राइज आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष वजे सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून, परंतु बॅटच्या आतली कडा लागली. यष्टीरक्षक सुचित पाटील यांच्या हातामध्ये चेंडू येतोय
आणि 2 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या 20 बाद 4. सत्तावन्न धावांचं लक्ष समोर आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात तर खूप छान झाले. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. अमर पाटील बहाडोली, आपण कुठे असतील तर संपर्क साधा इथे. यावेळेला दर्शनच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण बघितली तर 1 धाव येते. परंतु फेकी एवढी जोरात होती की आशिषला सुद्धा नीटसं समजलं नाही. नशीब आशिष होता तर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या पद्धतीने आपण बघतोय आशिषला, पूर्ण वर्षभर तो आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, सराव नाही, कधी खेळण्यासाठी संध्याकाळी येत नाही, परंतु जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा तो पहिलं षटक हाताळतोय आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळतोय. असं नाही की वर्षातून एकदा गोलंदाजी करतोय, 7-8 वाईट बॉल फेकतोय, 15-20 धावा देतोय, असं नाही. चांगली गोलंदाजी करतोय. सराव न करता जर तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करू शकतात तर तुम्ही रोज अर्धा तास जरी प्रॅक्टिस केली तर किती चांगले गोलंदाज होऊ शकतात. यावेळेला पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. चांगली गोलंदाजी आशिष वजे आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट स्वप्नील गावडसाठी. यावेळेला आपण बघितलं तर चेंडूला खेळलं गेलंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर स्वप्नील गावड बाद झालेत. पाच चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 6. निकेत येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निकेत आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. यावेळेला आपण बघितलं तर निकेतचा झेल सुटलेला आहे इथे. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 50 धावा. 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज असताना गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण 24 चेंडू आहेत आणि विजयासाठी 50 धावा, समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. या दोघांना मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीची फलंदाजी सूचितने केली त्याच पद्धतीची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या मात्र चांगल्या प्रकारची एक आव्हान या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 57 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी बदल निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय की ज्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल त्याच प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण निश्चितच सजवताना आपण पाहतोय गोलंदाज आहेत. एक चांगल्या प्रकारचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर यानंतर आपण पाहणार आहोत वीर तानाजी पारगाव विरुद्ध बहाडोळी या दोन संघामध्ये आपल्याला दुसऱ्या फेरीचा सामना पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना असेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधार आणि खेळाडूंना विनंती असेल की आपला संघ या ठिकाणी सज्ज ठेवायचा आहे. तर आता मात्र आपण पाहिलं तर रोमहर्षक नक्कीच सामना पाहायला मिळेल.
हाही जर आपण चेंडू पाहिला तर पंच या ठिकाणी दर्शवतात की हा स्वैर चेंडू आहे. या अवांतर धावेनिशी पुनश्च एकदा आपण पाहतोय धाव संख्येमध्ये भर होते. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 8 धावा आपण पाहतोय धाव फलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत. तर एकंदरीत कुठे ना कुठेतरी गोलंदाज हाही मात्र बघायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स 4 रन. 4 धावे करता चेंडू सरळ सीमारेषे पार. किती बॉल झाले का? एकच झाला ना. धन्यवाद धन्यवाद डीजे. बॉल आहे का? बॉल दे. आला का? षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 2 मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जर पहिला चेंडू आपण पाहिलं होतं चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक झेल घेण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला चेंडू फेका मैदानामध्ये कारण की बाहेर गेलेले चेंडू. तर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिलं षटक ज्या वेळेला संपलं होतं त्यावेळेला धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा लागल्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. मॅच बॉल आलेला आहे. कसं गोलंदाजी मात्र तितकीच चांगल्या प्रकारची करावी लागेल कारण की 57 धावेचं आव्हान आहे आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर विजय संपादन करण्यासाठी लढताना दिसत आहेत. हाही मात्र बघायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु सीमारेषे पार आपण पाहतोय 6 धावेकरता षटकार येताना. आता मात्र आपण पाहिलं धावफलकावर धावसंख्या जर झाली तर 17 धावा. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आमचे गुणलेखक या ठिकाणी लगेच लक्षात आणून देतात की धावफलकावर धावसंख्या 18 झालेल्या आहेत. तर फलंदाजी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारची आपण पाहतोय. हाही जर आपण चेंडू पाहिलो तर पंच या ठिकाणी दर्शवतात की हा स्वैर चेंडू आहे. पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या मात्र वाढली जात आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते ती 19 धावा. थोडीशी खराब अशी गोलंदाजी होताना हाही मात्र आपण पाहिलं नक्कीच सीमारेषा पार जाईल. कव्हरच्या वरून अत्यंत चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी आपली बॅट या ठिकाणी उघडताना पाहायला मिळत आहेत की ज्याप्रमाणे 57 धावेचा पाठलाग करायचा आहे घाटीम संघाला तर त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना एक घोडदौड सुरू केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर धावफलकावर थोडीशी धावसंख्या निश्चित या चौकारनिशी वाढली जाते. हाही पुनश्च एकदा आपण पाहिलं गॅप या ठिकाणी सरळ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषे पार जाताना 4 धावे करता. 27 झाले का? आणि बॉल किती झाले? 4 झाले. धन्यवाद धन्यवाद डीजे. जर आपण पाहिलं षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हाही मात्र चेंडूला पुरेपूर निहाळलेला आहे आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावे करता षटकार येताना. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता मात्र कुठे ना कुठेतरी थोडीशी आपल्याला बॅट या ठिकाणी नक्कीच आपल्या संघाला आवश्यकता आहे. ज्या 57 धावेची आवश्यकता आहे तर कुठे ना कुठेतरी ही धावसंख्या वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
एकंदरीत जर आपण पाहिलं एक बॉल आहे ना. एक चेंडू आहे. काय कसं काय झालं. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर परत वाईड, त्यानंतर चौकार, चौकार आणि षटकार. म्हणजे आतापर्यंत 3 चौकार आणि 2 षटकार आलेत आणि 2 वाईड बॉल. 5 चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक आहे. धन्यवाद मनोज सर. बघा 5 चेंडू झालेले आहेत. धाव फलकावर धाव संख्या जर आपण पाहिली 33 धावा धाव फलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 33 रन्स. शेवटचा चेंडू आहे. फलंदाजी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारची सुरेख अशी वाखणण्याजोगी अशी फलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी की या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर अत्यंत चांगल्या प्रकारची धावसंख्या आहे. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. हाही मात्र आपण पाहतोय बघायचा झेल होईल का की सीमा पार होईल. यस, षटकार पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं षटकार येतोय. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा. अठरा धावांची गरज असताना अच्युत पाटीलच्या हातामध्ये चेंडूला सोपवलंय. यावेळेला आपण बघितलं तर 1 बाउन्स चेंडू निलेश वजीच्या हातामध्ये जातोय. एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण निलेशचं झालंय, परंतु खांद्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना, त्यामुळे चेंडूला खालून फेकलं गेलंय. क्षेत्ररक्षण बघा 40+ क्रिकेटचे खेळाडू आहेत, परंतु काय क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय निलेश वजे. यावेळेला निकेत मागच्या 6 चेंडूमध्ये आपण बघितलं तर चौकार षटकार चौकार चौकार षटकार षटकार 3 षटकार 3 चौकार. उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 18 मध्ये 18ची गरज असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर वाईट. 17 मध्ये 16. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अचित यावेळेला दर्शनच्या बॅटमधून आपण बघतोय 1 बाउन्स चेंडूला मात्र निलेश वजेकडे खेळला गेलाय. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 रन्स. तुलना केली दोन संघांची तर अचितने आणि सुचितने ज्या पद्धतीची फलंदाजी केली त्या पद्धतीची फलंदाजी मात्र हे दोघे करताना आपल्याला बघायला मिळतात. इथे मात्र निकेत आग ओकणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीची सुचितची फलंदाजी होती त्या ही पेक्षा चांगली फलंदाजी मात्र करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर निकेत. 1 मॅन आर्मी होताना आपल्याला बघायला मिळतोय. असं वाटलं होतं की एकतर्फी हा सामना होईल की काय, कारण पहिलाच गडी बाद झाला होता तो म्हणजेच आपण बघितलं की स्वप्नील गावड हार्ट हिटर फलंदाज, परंतु निकेत आला आणि सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. सामना शेवटपर्यंत नेण्याची जबाबदारी होती ती कर्णधाराने मात्र आपल्या हातामध्ये घेतली आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ती मात्र चांगल्या पद्धतीने मात्र तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याला चांगली साथ देताना मिस्टर दर्शन आपण बघतोय. सुरेख कामगिरी करताना हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अच्युत आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल आणि या वेळेला आपण बघितलं तर
व्हाईडिश लॉंग ऑफच्या वरून षटकार येतोय. मनगटामध्ये असलेल्या ताकदीचा इथे पुरेपूर वापर केला जातोय आणि धावा झाल्या धावफलकावर. षटक संपलंय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि एका धावेची गरज आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. आयुष येतोय. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी एका धावेची गरज. निकेत, हा वेळ वाचलेला आहे 2 षटकांचा, तो खूप महत्वाचा आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वीर तानाजी पारगाव अगेन्स्ट कनात रायडर्स बहाडोली. या 2 संघांदरम्यान मात्र ही लढत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. पहिल्या डावात 3 षटकं, दुसऱ्या डावात 3 षटकं असा हा खेळ असेल. 3 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता निकेतने. धावसंख्या स्थिरावलेली आहे 56. या धावसंख्येवर विजयासाठी एका धावेची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि इथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केलं जातंय. घाटीम संघाचं आम्ही अभिनंदन करतोय. दिवेकरपाडा संघाचं आम्ही आभार व्यक्त करतोय. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतोय. यानंतर आपण बघतोय कनात रायडर्स बहाडोली आणि वीर तानाजी पारगाव. खामलोली स्पोर्टचे 2 तगडे फलंदाज आपण बघतोय.